काल दुपारपासून मामा राजवाडे यांची चौकशी सुरू होती। गंगापूर रोड परिसरात गोळीबार प्रकरणी मामा राजवाडे यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू होती आणि अखेर आज त्यांना अटक करण्यात आली आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, कालपासून सुरू झालेल्या चौकशीत नेमकं काय हाती लागलंय आणि मामा राजवाडेंचा या सगळ्या प्रकरणाशी कसा संबंध आहे? गेल्या काही दिवसापूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक गोळीबाराची घटना घडलेली होती आणि ही घटना ज्या टोळीने केलेली होती त्याच्याशी मामा राजवाडे यांचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय होता। काल दुपारपासून मामा राजवाडे यांची चौकशी सुरू होती, रात्रभर कसून चौकशी झाली आणि आता पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे की मामा राजवाडे याला अटकेची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे। आज दुपारी त्याला कोर्टामध्ये देखील हजर केले जाणार आहे। त्यामुळे कालपासून सुरू असलेल्या चौकशीमध्ये काहीतरी हितसंबंध हे पोलिसांच्या निदर्शनास आलेले आहेत। यातील काही आरोपी अजूनही फरार आहेत। त्यामुळे राजकीय वर्दहस्त लागलेले गुन्हेगार आता पोलिसांच्या रडारवर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। पूर्ववैमनस्यातून एक साळुंके नामक व्यक्ती हा पंचवटीच्या रामवाडी परिसरामधनं जात होता, त्यावेळेस त्याला पकडून त्याच्यावर गोळीबाराची घटना घडलेली होती आणि या टोळीचा म्होरक्या म्हणून, या टोळीचा एक सदस्य म्हणून मामा राजवाडे याचा काही संबंध आहे का असा पोलिसांना संशय होता। त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला आणि अखेर त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आता पोलिसांकडून मिळत आहे। आज दुपारी त्याला न्यायालयामध्ये देखील दाखल केलं जाणार आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि गुंड निलेश घायवळ आणि शस्त्र परवाना शिफारसीचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे। कोणाचीही गय केली जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। निलेश घायवळ प्रकरणात विधान परिषद सभापती राम शिंदे आरोपांच्या फेऱ्यात आहेत। शिवसेनेच्या संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांच्यावरही आरोपांचा फेरा आहे। मुख्यमंत्री फडणवीस राम शिंदेंसह बांगर आणि सावंतांसंदर्भात काय निर्णय घेणार ही चर्चा सध्या सुरू झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही। ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच ह्या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ॲक्शन घ्यायची। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या